हाय फ्रेंड्स, कसे असं मी हे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 7 मार्च 2026च्या काही चालू घडामोडी बघणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर म्हणूयात आपल्याच्या विषयाकडे. आईपासून बाळापर्यंत HIV व सिफिलिसचे संक्रमण नष्ट करणारा युरोपियन युनियनमधील डेन्मार्क हा पहिला देश बनलेला आहे. भारतातील पहिली AI सक्षम कौशल्य गणना सक्षम मुंबई येथे सुरू करण्यात आली. पुढे पाहूया. ओबेसिटी फेडरेशनने प्रसिद्ध केलेल्या वर्ल्ड ओबेसिटी ॲटलस 2026 नुसार बालपणीच्या लठ्ठपणाच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकून भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनलेला आहे. अलीकडेच पॅन इंडिया अस्मिता ॲथलेटिक्स लीगची घोषणा निखिल खडसे यांनी केली. महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर हे बहुचर्चित पुस्तक धीरज काकडिया यांनी लिहिले आहे. आसाम राज्यात डोल जत्रा उत्सव साजरा करण्यात आला. पुढे पाहूया. लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्डसाठी नामांकित होणारी पहिली महिला क्रिकेट संघ भारत बनलेला आहे. 4 मार्च 2026 रोजी भारतीय भूगर्भ सर्वेक्षणाचा 176वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. पुढे पाहूया. भारतातील पहिले सरकारी रुग्णालय IMS BHU ट्रॉमा सेंटर वाराणसी येथे आहे, ज्याने नॉन सिटी आधारित गुडघा रोबोटिक सर्जिकल सिस्टम सुरू केलेली आहे. जन औषधी सप्ताह 2026 1 मार्च ते 5 मार्च रोजी साजरा करण्यात आला. पुढे पाहूया. अलीकडेच जागतिक नागरी संरक्षण दिन 1 मार्च रोजी साजरा करण्यात आला. 1990 मध्ये आंतरराष्ट्रीय नागरी संरक्षण संघटनेने या दिवसाला जागतिक सुट्टी म्हणून घोषित केले होते. अलीकडेच 6व्या पिढीची स्काय स्टिंग क्षेपणास्त्र प्रणाली इस्रायल देशाने विकसित केलेली आहे. इस्रायलची राजधानी जेरुसलेम. चलन इस्रायली न्यू शेकेल. पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतन्याहू. पुढे पाहूया. अलीकडेच नीती आयोगाच्या अंतर्गत अटल इनोव्हेशन मिशनने त्रिपुरा राज्यात भारताचे पहिले स्टेट इनोव्हेशन मिशन लॉन्च केलेले आहे. त्रिपुराची राजधानी आगरताळा आहे. मुख्यमंत्री आहेत माणिक सहा. नुकतेच ग्लोबल टेक्स्टाईल कॉन्क्लेव्ह हरियाणा आयोजित करण्यात आले होते. पुढे पाहूया. अयातुल्ला अली रेझा राफी यांना अलीकडेच इराण देशाचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदीजींनी अलीकडेच 14 वर्षाच्या मुलींना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी HPV लसीकरण मोहीम अजमेर येथे सुरू केली आहे. पुढे पाहूया. 11वा रायसीना संवाद नवी दिल्ली येथे आयोजित केला जाणार आहे. अलेक्झांडर स्टब फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष आहेत. हे प्रमुख पाहुणे असतील. पुढे पाहूया. रोहित मजगुल हा सिद्धी समुदाय गुजरातमधील कॉमनवेल्थ व खेळांसाठी निवड झालेला पहिला खेळाडू ठरलेला आहे. आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण व अण्वस्त्र प्रसार जागरूकता दिन 5 मार्च रोजी साजरा केला जातो. भारताने अलीकडेच कॅनडा देशासोबत महत्त्वाच्या खनिजे, अक्षय ऊर्जा व संस्कृती या विषयांवर 3 करार केलेले आहे. AI आधारित तक्रार निवारण व सुलभ DBT एकत्रीकरणासाठी भारतातील पहिले एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल अलीकडेच महाराष्ट्र येथे सुरू करण्यात आलेले आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.